नमस्कार. आपण आता आहोत इळेसडा या गावात. इळेसड्यावरचा कातळ पट्ट्याचा वरचा भाग आहे. या भागात आज आपण आता आलो आहोत. आपल्यासोबत आहेत इळे गावचे शेतकरी चंद्रकांत गोहिल. आता आपण पाहू शकता ही जी झाडं आहेत, त्या झाडांवर जो आलेला मोहर आहे, मोहर आल्यावर त्या मोहरांमध्ये दाणे पण काय दिसत नाही आणि आंबे पण काय दिसत नाही. तर मोहर काळवंडलेला दिसतोय पूर्णपणे. तर ह्यासाठी आता मोहर आल्यापासून अशी अवस्था येईपर्यंत ह्याच्यामध्ये 1-1.5 महिन्याचा कालावधी गेलेला आहे. ह्याच्यासाठी फवारण्या असतील किंवा बाकीचं जे व्यवस्थापन आहे हे केलेलं आहे. आणि हे करताना काय अडचणी आल्यात आणि आता असं पाहून आपली काय स्थिती आहे याबद्दल आपल्याला गोईम आपलं मनोगत सांगतील. नमस्कार, माझं नाव चंद्रकांत गोईल. मी राहणार इळेसडा, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. आपण आता पाहतच आहे ही अशी आज आमच्या या पूर्ण देवगडच्या पट्ट्यामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे सर्व शेतकऱ्यांची. या स्टेजला आता जो पावसाच्या नंतर ऑक्टोबर नंतर नोव्हेंबरला जो फ्लावरिंग आलं झाडाला, तर याला आता कमीत कमी 10 ते 12 स्प्रे झालेले आहेत. याला आम्ही पाणी देऊन मुळातून पण खतं देतो पाऊस झाल्यानंतर. तर फवारण्या करूनही काय फायदा झालेला नाही. आता हे तुम्ही पाहू शकता की ह्या जे मोहर आलेला आहे त्याला आता काहीही नाही. आणि झाडांची अवस्था बघा की तुडतुड्याचा म्हणजे हॉपरचा प्रादुर्भाव होऊन झाडं पूर्ण काळवंडलेली आहेत. अतिशय महागडी औषधं कीटकनाशकं फवारणी करूनही त्याचे रिझल्टही येत नाही, अशी परिस्थिती इथे आता झालेली आहे शेतकऱ्यांची. आणि आता ह्याच्यानंतर ह्याच्या पुढातून जो मागून जो मोहर येईल, जर मोसम त्याला चांगला निघाला तर येईल, पण येऊन त्याच्यापासून मिळणारं उत्पादन आणि झालेला शेतकऱ्याचा जो खर्च आहे ह्याचं ताळमेळही बसणार नाही. कारण तो आंबा जो येईल हा पूर्णपणे मेमध्ये जाणारा आंबा आहे आणि ह्या आंब्याला मार्केटमध्ये काही व्हॅल्यू नसते. म्हणजे शेतकरी आता पूर्णपणे आंबा बागायतदार हा नेस्तानाबूत झालेला आहे. तर याच्याकडे सरकारने शेतकऱ्याची अवस्था बघता एक काहीतरी पॅकेज घोषित करायला पाहिजे आमच्या कोकणासाठी म्हणून. नाहीतर देवगड हापूस हा आता याच्या पुढे पिकवण्यासाठी नवीन पिढी तयार होईल की नाही हेही शंका आहे. कारण भविष्यात जो हे आता गेली 4 वर्ष सतत कीड रोगांचा एवढा प्रादुर्भाव आहे की थ्रिप्स म्हणा, तुडतुडे म्हणा, मिलीबग म्हणा किंवा ही बुरशी म्हणा, काळी बुरी येते ह्याच्यावरती कीटकांच्या द्रावणावरती. तर त्याच्यामुळे शेतकरी इथून पुढे जगताना कठीण जाईल देवगडमध्ये. म्हणजे जे घाटमाथ्यावरती जे आत्महत्येचं हे आहे तो फॅक्ट आता इथे कोकणामध्ये पण येऊ शकतो कदाचित काळी. तर गव्हर्नमेंटने याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. नाहीतर काय ते तथ्य राहिलं नाही आहे आता आंबा व्यवसायामध्ये. आता यावर्षी जो मोहर आला म्हणजे साधारण नोव्हेंबरच्या अखेर, त्याच्यानंतर वातावरणात जे काही बदल झाले त्याची कल्पना हवामान खातं किंवा तत्सम व्यवस्था यांच्याकडून आपल्याला मिळाली का? किंवा आपल्याला जी काही संकटं आली याची बातमी किंवा याचा जो काही डाटा असेल तो आपण प्रशासनापर्यंत पोचवला जर असेल तर त्यांच्याकडून आपल्याला काय प्रतिसाद मिळाला? नाही, आम्ही प्रयत्न केले आहेत. तालुका कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे, त्यांनी सर्वे पण केला आहे. त्याने सर्वे करून त्याचा रिपोर्टही पाठवलेला आहे वरती. पण सरकारकडून अजून काही तशी काय आम्हाला हेही काही आलेलं नाही आहे. सुविधा म्हणा किंवा काही सूचना वगैरे काही मिळालेल्या नाही आहेत. आता तेवढं हे नाही आहे. आता ही जर सलग आता आपण मगाशी बोलण्यातून बोललात की सलग 2-3 वर्ष अशी परिस्थिती आहे. नाही म्हटलं तरी एक 15 ते 20 लाख हेक्टर क्षेत्र आपल्या हो देवगड रत्नागिरी भागामध्ये आहे. आणि पूर्णपणे जर हे 90% नुकसानीच्या ह्याच्यात गेलेलं आहे, टक्केवारीमध्ये गेलेलं आहे. तर एवढा जवळजवळ 100% झालेलं आहे. एवढं जर नुकसान असेल तर येणारी पिढी या व्यवसायात कितपत येऊ शकते किंवा आपण त्याला इकडे आणण्यासाठी कशा प्रकारे प्रवृत्त करू शकतो? अशा जर सलग 2-4 वर्ष जर अशी परिस्थिती येत असेल तर पुढचं चित्र हे पूर्णपणे भयावह आहे. त्याबद्दल काय म्हणाल? नाही नाही, परिस्थिती खूपच कठीण आहे. कारण आत्ता आंबा बागांमध्ये म्हणजे मेंटेनन्सचा जो खर्च आहे, लेबर म्हणा किंवा
खते म्हणा, कीटकनाशकं म्हणा, यांच्या वाढीव किमती, खतांच्या वाढीव किमती हे जर बघितलं तर उत्पादन आणि होणारा जो मेंटेनन्स जो खर्च आहे, म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढायला गेलं तर ते परवटेबलच नाही. तर इथून पुढे नवीन पिढी या व्यवसायात राहतील किंवा शेती या व्यवसायात राहतील ही एक असंभव गोष्ट आहे. कारण फ्युचरच लाईफ दिसत नसेल तर कोण कशाला राहील, हाही मोठा विषय आहे त्याच्यामध्ये. मुळात कोकणाचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत. मायग्रेशन म्हणजे स्थलांतर हा एक मोठा कोकणाचा मोठा विषय आहे. गणपती म्हणा किंवा होळी या सणांपुरती किंवा गावच्या यात्रा असतील तेवढ्यापुरती शहरातली लोक येतात. त्यावेळी गाव गजबजलेलं असतं. अलीकडच्या 2-3 वर्षात म्हणजे कोरोनाचा काळ पकडला तर त्या काळात शेतीला बऱ्यापैकी सुगीचे दिवस आलेले. परत आता जी पूर्वस्थिती जी होती सगळं सुरळीत झाल्यावर परत शेती अन्यायाच्या दिशेने चाललेली आहे. मग अशीच मुळातच जर भयावह स्थिती आहे आणि त्याच्यात जर आता हा भर पडत असेल तर कोकणाचं भवितव्य काय आहे, काय म्हणणं आहे आपलं? नाही, कोकणाचं भवितव्य पूर्णपणे अंधारातच आहे. आणि अजून इथे अनास्था एक राजकीय अनास्था मोठी आहे. काय तिथून इथे काय लक्ष तेवढा परिपूर्ण द्यायला पाहिजे असं होत नाही. जगप्रसिद्ध देवगड हापूस आम्ही पिकवतो, पण आज देवगड हापूस पिकवणारा शेतकरी पूर्णपणे देशोधडीला लागलेला आहे. कारण सलग गेली 3 ते 4 वर्ष एवढं म्हणजे आसमानी संकट जे आहे हे भयानक आहे. वातावरणाच्या बदलानुसार आता आमच्यासारखी काही सुशिक्षित पिढी आहे या क्षेत्रातील, वातावरणाच्या बदलानुसार इथे काम करत आहे. आणि त्यानुसार फवारण्या म्हणा, खते म्हणा किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या सर्व अ, याच्या आपल्या थोडक्यात सांगायचं झालं तर आधुनिक पद्धतीने करतो आहे. तरी पण रिझल्ट काही दिसत नाही आहे. आता इथे महत्त्वाचा फॅक्टर राहतो तो कीटकनाशक. कीटकनाशक हे जे विषय आहे ना, आता आम्ही ही कीटकनाशक जी महागडी, अति महागडी जी वापरली आहेत, तर त्याला रिझल्टच नाही आहे. तुडतुडा म्हणजे हॉपर जो आहे ना, हा आज स्प्रे केल्यानंतर 4थ्या दिवशी त्याची परिस्थिती हाय जैसे थे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता ही आता हे झालेलं आहे, हे तुडतुड्याने पूर्णपणे बाद करून टाकलेलं आहे. ही पालवी पूर्णपणे काळी झालेली आहे, ती त्याच्यावर बुरशीचा थर आलेला आहे. आणि हे आता झाड पुन्हा ते पान अन्न काय बनवणार, ते झाड काय होणार आहे, ही परिस्थिती आहे बघा. ही नवीन पालवीची झाडं फक्त तुम्हाला चांगली दिसत आहेत, पण जी पूर्वीची पानं आहेत ती पूर्णपणे पाठीमागे पाहू शकता पूर्णपणे काळी झालेली आहेत. हे आता पाऊस पडल्याशिवाय ह्याला काय होणार नाही, काय होऊ शकत नाही त्याच्यावरती. पूर्वीच्या काळी 1-2 फवारण्या करायचे आणि ढिगभर आंबे काढायचे आणि आज अशी अवस्था झाली आहे ढिगभर औषधं मारूनही आता या बागेत काही दिसत नाही. त्याच्यामुळे एकंदरीत पाहता एकदम एक भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. असं न हो की देशावर किंवा घाटमाथ्यावर जी परिस्थिती होते शेतकऱ्यांची तशी परिस्थिती कोकणातील शेतकऱ्यांवर येऊ नये यासाठी शासनाने वेळीच याची गंभीर दखल घ्यावी. आपण इथे आलात आणि आपल्या भावना तळमळीने व्यक्त केल्या त्याबद्दल आभार. धन्यवाद.